नमस्कार. संत स्वामी माझा संगाती या आपल्या चॅनलमध्ये मी विलास गावरसकर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मंडळी, एक जणांनी मला ईमेल केला होता आणि त्यात असं म्हणणं होतं की स्वामी समर्थांचं नामस्मरण करा हे जे आपण म्हणतो ते ठीक आहे, पण सर्व दुःख निवारण आहे किंवा सगळ्या दुःखांचं हरण करण्यासाठी, संकटांचं हरण करण्यासाठी आपण याच्या व्यतिरिक्त काय करू शकतो. खरं तर आपल्या संस्कृतीमध्ये जे काही सांगितलं आहे ना, म्हणजे आपल्या वाडवडिलांपासून जे सांगत आलेले आहेत ती उपासना ही अतिशय सिद्ध झालेली असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे स्वामींचं नामस्मरण हे मी म्हणतो कारण मी स्वतः स्वामींना शरण गेलेलो आहे किंवा सरेंडर केलेलं आहे. पण जसं आपापले जे गुरु आपण करतो ना, तर तशा पद्धतीचं त्या गुरूंचं नामस्मरण केल्याने सुद्धा संकटांचं हरण होऊ शकतं हे आपण या चॅनलमधून सांगण्याचा प्रयत्न करतोय. पण तरीसुद्धा ज्यांची श्रद्धा आहे आणि ज्यांना असं वाटतं की कदाचित वेगळी काहीतरी उपासना केली किंवा नामस्मरणाबरोबरच आणखीन काही वेगळं आपण आध्यात्मिक उपाय केले तर कदाचित आपल्या आयुष्यामध्ये सुखसमृद्धी येऊ शकते असा विश्वास काही जणांना वाटतो. तर ते अगदीच बरोबर आहे. म्हणजे जसं गुरुचरित्राचं पारायण आपण म्हणतो की जन्मजन्मांतरीचे जे विकार आहेत, दोष आहेत किंवा मागच्या जन्मीचे काही प्रमाद घडलेले असतील, काही पाप घडलेलं असेल किंवा येणाऱ्या जन्मामध्ये कदाचित काही विकार होणार असतील तर यांचा नाश करण्यासाठी गुरुचरित्राचं पारायण आपण सगळेच जण करतो. गुरुचरित्रातला 14वा अध्याय हे सुद्धा बरीच मंडळी वाचतात. त्यामुळे दत्तगुरूंची उपासना अशा माध्यमातून आपण करू शकतो. दर गुरुवारी दत्त मंदिरात जाऊ शकतो. 11 गुरुवार किंवा 21 गुरुवार दत्तगुरूंची सेवा आपण करू शकतो आणि नामस्मरणाबरोबरच या गोष्टींचा आपण लाभ घेऊ शकतो. पण त्याचबरोबर काय होतं की आपल्याला सगळ्याच गोष्टींची आवश्यकता असते. म्हणजे जगायला रोटी कपड्यावर मकान असं लागतं असं म्हणतात. आपल्याला शाळेमध्ये शिकवलेलं आहे की मूलभूत गरजा माणसाच्या कोणत्या आहेत, तर अन्न, वस्त्र आणि निवारा. नंतर मग मोबाईल ॲड केला बऱ्याच जणांनी आणि त्या मूलभूत गरजा आहेत असं टिप्पणी पण विनोदाने आपण करत असतो. पण खरं सांगू का, रोटी कपड्यावर मकान किंवा अन्न, वस्त्र, निवारा याच्या व्यतिरिक्त सुद्धा आपल्याला बरंच काही पाहिजे असतं. म्हणजे प्रेम हवं असतं. आपल्याला कधीही असं वाटणार नाही की मला ठीक आहे प्रेम नसलं तरी चालेल, मला कुणी विचारलं नाही तरी चालेल, मला कुणी चौकशी नाही केलं तरी चालेल, पण मला माझं सुख पाहिजे. तर आपल्या सुखाच्या व्याख्येमध्ये ते सुद्धा असतं. पण ठीक आहे, आपल्या सुखाच्या व्याख्येमध्ये घर आहे, गाडी आहे, बंगला आहे, ऐहिक सुख आहे, भौतिक सुख आहे, मला कुठल्याही गोष्टीची कमतरता नको, म्हणजे सुखसंपत्ती घरावे, कष्ट मिटे तनका हे जे आरतीमध्ये आपण म्हणतो तर ते आपल्याला अपेक्षित असतंच, हवं असतं आपल्याला. पण त्याचबरोबर नातेसंबंध किंवा प्रेम हे सुद्धा आपल्याला तितकंच हवंसं असतं. अहंकारामुळे किंवा रागामुळे किंवा थोड्याशा उद्विग्न अवस्थेमध्ये कधी कधी आपण गमतीत म्हणतो की नाही मला गरज नाही कोणाची, माझा मी एकटा हे आहे, परिपूर्ण आहे. पण तसं नसतं. मॅन इज अ सोशल ॲनिमल. आपल्याला आपण समूहामध्ये राहतो, त्यामुळे कोणीतरी आपल्याला विचारावं किंवा आपली चौकशी करावी, आपल्याला प्रेम आपल्याला मिळावं, आपल्याला कोणीतरी नोटीस करावं, ॲक्नॉलेज करावं हे कुठेतरी वाटतंच. तर ते सुद्धा आपल्याला पाहिजे असतं. मग अशा वेळेला आपल्याला कृष्ण आठवतो, बरोबर ना. कृष्ण आणि राधा हे प्रेमाचं एक उत्तम प्रतीक आहे. म्हणजे कृष्ण तर लीला करणारं कृष्ण सगळ्यांनाच माहिती आहे. कृष्ण हा सर्व गुणसंपन्न आहे, चतुर आहे. पण त्याचबरोबर प्रेम कसं असावं, सात्विक प्रेम कसं असतं किंवा उत्तम संबंध कसे प्रस्थापित करावेत यासाठी राधा आणि कृष्ण किंवा विशेषतः कृष्णाचं प्रेम हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे कृष्ण भक्ती ही ओघाने आलीच. ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम कृष्णाय नमः असं जरी म्हटलं तरी कृष्ण आपल्याला जवळ येऊ लागतो किंवा आपण कृष्णाच्या जवळ जातो. विवाह संबंध असतील तर राधाकृष्ण महत्त्वाचे आहेत. त्याग किंवा समर्पण किंवा एकपत्नी व्रत किंवा उत्तम किंवा आदर्श मुलगा कसा असावा किंवा भाऊ कसा असावा, बंधू कसा असावा, तर साहजिकच रामासारखा. म्हणून जिथे त्याग आहे, समर्पण आहे आणि एक आदर्शवाद जिथे आपल्याला पाहिजे असतो तिथे आपण रामाची पूजा करतो. श्रीराम जय राम जय जय राम आपल्याला गोंदवलेकर महाराजांनी हे सांगितलेलं आहे.
याचं नामस्मरण केल्याने सुद्धा प्रभू रामचंद्राचे आशीर्वाद आपल्याला मिळतात अशी खूप जणांमध्ये शक्यता आहे. अगदी शेवटच्या श्वासात घटका मोजताना सुद्धा मंडळी रामाचं नाव घ्यावं असं म्हणतात. मग ते आपल्या हातात नसतं असंही काही जण म्हणतात. त्यामुळे जर शेवटच्या घटिका मोजताना शेवटच्या श्वासात जर आपल्याला मुखातून राम आला तर कदाचित त्याला सद्गती मिळते अशी आपल्या भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे त्याग आणि समर्पण असेल तर तिथे रामाची भक्ती आपण करावी असं म्हणतात. दौर्बल्य किंवा मानसिक दौर्बल्य असू देत किंवा शारीरिक दौर्बल्य असू देत किंवा भय भीती ही जर सतावत असेल, चिंता सतावत असतील तर शक्ती आपल्याला पाहिजे असते. म्हणून दुर्गा शक्ती ही आपल्याबरोबर आहे. दुर्गेची पूजा किंवा दुर्गेची आराधना, त्याची उपासना ही आपल्याला त्या पद्धतीची शक्ती तसे मिळवू शकते. भोले शंकर जे या कलियुगामध्ये खूप ज्याला भोळा असंच म्हणतात आपण, की जो पटकन रागावतो पण तितकाच तो सुखावतो पण, किंवा एखाद्या भक्ताच्या खूप भक्तीने तो अगदी ज्याला त्याचं हृदय द्रवतं असा शंकर हा तुमच्या आरोग्यासाठी उत्तम असतो. जसं महामृत्युंजय मंत्र म्हणतात किंवा 19 ओम नमः शिवाय सारखा जप केल्याने तुमचं अनेक संकटांचं हरण तर होतंच, पण त्याचबरोबर सुखसमृद्धी जी तुम्हाला अपेक्षित असते, मानसिक शांतता जी अपेक्षित असते ती तुम्ही करू शकता. आता शंकराची आराधना सुद्धा अनेक प्रकारे केल्या जातात. त्यापैकी शंकराच्या पिंडीवरती जल अर्पण करणं असं आपण म्हणतो. समुद्र मंथनापासून जलाचं शंकराचं महत्त्व आपण सगळेच जण जाणतो. त्यामुळे शंकराच्या पिंडीवरती जल अर्पण करणं हे खूप भाग्याचं आहे किंवा चांगलं आहे असं म्हटलं जातं. आता त्याचं प्रमाण किती हा एक वेगळा भाग आहे. म्हणजे बुद्धिवादी लोक म्हणतात की ते खूप अगदी एक गागर किंवा असं मोठमोठ्या तांब्या असं ओतणं बरोबर नाही. पण प्रतीक म्हणून जरी आपण प्रयत्न केलात ना तरी सुद्धा त्याला शंकरावरती जल अर्पण केल्याने आपल्याला बराच फायदा होऊ शकतो. दूध, शर्करा, साखर ज्याला म्हणता येईल, किंवा चंदन किंवा दही किंवा गाईचं साजूक तूप हे सुद्धा शंकरावरती अर्पण करतात. नारळ पाणी किंवा शहाळं जे असतं ते सुद्धा शंकराच्या पिंडीवरती अर्पण करतात. म्हणजे 3 मुखे असलेलं बेलपत्र हे तर आपण सगळेच जण जाणतो, पण त्या व्यतिरिक्त हे जे बाकी आहेत, दूध आहे, तूप आहे, दही आहे किंवा चंदन आहे, केसर आहे, यासारखे पदार्थ सुद्धा आपण मनोभावे शंकराच्या पिंडीवरती अर्पण करून या कलियुगामध्ये खूपशा संकटांवरती मात करू शकतो. म्हणजे बघा किती देवदेवता आपल्याकडे झालेल्या आहेत. म्हणजे दत्तगुरूंपासून आत्ता आपण शंकरापर्यंतची जी सगळी मंडळी बघितली किंवा यादी बघितली तर त्याच्यामध्ये अगदी कार्तिक किंवा नंदी हे सुद्धा तितकेच येऊ शकतात. नंदी हे शंकराचं वाहन आहे असं म्हणतात. त्यामुळे नंदीची पण पूजा करणारी काही मंडळी आहेत. तर नंदीची पूजा केल्यामुळे सुद्धा आपल्याला सुखसमृद्धी येऊ शकते, आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ शकतात, वाहन सुख आपल्याला जर हवं असेल तर ते आपल्याला मिळू शकतं अशी भक्तांची एक धारणा आहे. आणि कार्तिक जे गणपतीचे थोरले बंधू ज्याला म्हणता येतील तर त्यांची पण पूजा केल्यामुळे आपल्याला बुद्धी आहे किंवा शौर्य मिळण्यास आपल्याला मदत होते. गणपती स्तोत्र जपेत गणपती स्तोत्रम षड्भिमासम फल लभेत असं जे म्हणतात, 6 महिन्यात तुम्हाला फळ मिळतं. त्यामुळे विद्यार्थ्यांची विद्या यावी, युद्धशस्त्री न लागावी, पठणी जगात कीर्ती व्हावी, साधू साधू म्हणून या. मग ह्या गोष्टी सतत आपण म्हटल्यामुळे म्हणजे गणपती स्तोत्र आहे, व्यंकटेश स्तोत्र आहे, या स्तोत्रांमुळे त्याची आवर्तन केल्यामुळे किंवा ती सतत आपल्या मुखातून निघाल्यामुळे काय होतं, सतत आपल्याला ती सवय लागते. भगवंताच्या जास्तीत जास्त जवळ जाण्याचा आपण प्रयत्न करतो. आणि जो प्रश्न आपल्या भक्तांना पडला होता की नामस्मरण केल्यापेक्षा ह्या अशा काही गोष्टींनी पण संकटाचं हरण होतं का, तर त्याचं उत्तर ते आहे. म्हणजे ओम नमः शिवाय असेल किंवा दत्तगुरूंचा जय गुरुदेव किंवा दत्तगुरुवे नमः अशा पद्धतीचं जप असेल, म्हणणं असेल, श्री स्वामी समर्थ असं म्हणणं असेल, तर बहुतेक वेळेला काय होतं की हे सगळं उच्चारण सतत केल्यामुळे, मुखातून ते सातत्यानं आपल्या आल्यामुळे हे सिद्ध होऊ शकतात. आणि हे अगदी खात्रीलायकरित्या शास्त्राने सुद्धा प्रूव्ह केलेलं आहे की एखादी गोष्ट सातत्याने तुम्ही जर म्हणायला लागलात ना, सातत्याने तुमच्या मुखातून आली तर त्याचा परिणाम शरीराच्या सगळ्या चक्रांवरती होतोच, पण त्याचबरोबर तुम्हाला एक वेगळं वातावरण, वेगळा ऑरा तुमचा तयार होतो आणि ते मंत्र सिद्ध व्हायला लागतात. तुमची वाणी ही अधिक प्रभावी व्हायला लागते किंवा तुम्हाला काही गोष्टींचं आकलन व्हायला लागतं. जो गुंता तुमच्या मनामध्ये झालेला असतो तो गुंता सोडवण्यासाठी मदत होते. त्याचबरोबर काही गोष्टींचे इंट्युशन्स पण तुम्हाला व्हायला लागतात
आणि मग भक्तीमध्ये तुम्ही एकदा रममाण झालात ना की मग ज्या छोट्या छोट्या गोष्टींनी तुम्ही हवालदिल होता किंवा चिंताक्रांत होता, चिंताग्रस्त होता, तुम्हाला काळजी भय वाटायला लागतं, ते कुठल्या कुठे दूर पळून जातं. म्हणून हे मंत्र सिद्ध होणं हे खूप गरजेचं असतं. कुठलीही पूजा करताना किंवा आपण म्हणतो की अनुष्ठान करताना सुद्धा आसन घ्यावं. म्हणजे खूप टेक्निकली आपण जास्त त्याचं बागलबुवा करायचा नाही किंवा हेच पाहिजे, असंच पाहिजे, पितळेचंच भांडं पाहिजे, याच दुकानातून घेतलं पाहिजे असं जरी नसलं तरी सुद्धा बेसिक काही गोष्टी आहेत ना की एक तामण असावं किंवा पळी असावी किंवा एक आसन असावं, त्या आसनावरच कायम बसावं. याचं कारण ते आहे की त्यामुळे ती ऊर्जा आहे त्या ऊर्जेचं एक छानपैकी जतन केली जाते ती. आणि बऱ्याचदा असं होतं की एक आसन असेल, तेच आसन असेल, तीच जागा असेल तर ती जागासुद्धा सिद्ध व्हायला लागते कालांतराने. म्हणजे इतकी भावना त्या जागेमध्ये होते, त्या ठिकाणी निर्माण होते, ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे आजूबाजूला ते वलय निर्माण होतं ते वेगळंच. म्हणून आसनसुद्धा सिद्ध होऊ शकतं बऱ्याचदा. म्हणून हे मंत्र मग सिद्ध व्हायला लागतात. आणि अशा पद्धतीने केवळ ह्या सगळ्या गोष्टी तर आपण नंतरच्या उपाय आणि उपासना सांगितलं, पण नामस्मरण सुद्धा हे सिद्ध बऱ्याचदा होऊ शकतं, मंत्र सिद्ध होऊ शकतात. आणि सातत्यानं हे जर केलं तर मग कुठलंही संकट हे संकट राहणार नाही. जसं डॉक्टरकडे आपण गेल्यानंतर आपण खूप घाबरलेलो असतो, आपण हवालदिल झालेलो असतो, अरे बापरे काय झालं, सगळे नातेवाईक एवढेसं चेहरा करून बसलेले असतात. पण डॉक्टर अगदीच नॉर्मल असतात, कारण त्यांच्या प्रॅक्टिसमध्ये असे शेकडो उदाहरणं त्यांनी रोजच्या दिवसाला बघितलेले असतात. त्यामुळे ते अगदी नॉर्मल आणि कूल असतात आणि ते म्हणतात की ठीक आहे, संध्याकाळी तुम्हाला इंजेक्शन देतो, तुम्हाला बरं वाटेल. ते तितक्याच थंडपणाने म्हणतात. ते थंडपणा कशातून येत होतो, कारण त्यांना त्यातला अभ्यास आहे, त्यांना त्यातली माहिती आहे. तशाच पद्धतीतून हे ज्या गोष्टी सिद्ध होतो म्हणतो ना आपण, प्रोफिशियन्सी किंवा एखाद्या गोष्टीवरती कमांड तुमची यायला लागते, आध्यात्मिक कमांड. जर तुम्ही सतत नामस्मरण करत गेलात तर कुठलाही प्रॉब्लेम वाटत नाही. मग त्यातून आपोआपच तुम्हाला एक जागा किंवा त्याचं निवारण करण्यासाठी आजूबाजूला तशी सोय होते असं वाटायला लागतं. मग कदाचित काही माणसं तुम्हाला अचानक भेटतात, कदाचित ती वेळ अशी असते की ती वेळ बरोबर तारून नेणारी शक्ती काहीतरी किमया करते आणि तुम्ही म्हणता की बघा हे असं घडलं माझ्या बाबतीमध्ये, हा स्वामींनी चमत्कार केला बरं का. तर हे गोष्ट तुमच्या नामस्मरणाची असते. खरं म्हणजे स्वामी का करतात ते, कारण तुमची हाक सतत 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 त्या आईला ऐकू येत असते आणि ती आई मग शेवटी हवालदिल होते. ती असे राहू शकत नाही अलिप्तपणाने, अरे लेकरू रडते रडू द्या, ठीक आहे, मला फरक नाही पडत, रडेल आणि गप्पा बसेल, अजिबात नाही. तो टाहो फोडणं किंवा तो टाहो ऐकणं किंवा तो सातत्याने ती हाक ऐकणं हे कुठेतरी आतमध्ये हल्ल्याचं लक्षण होतं आणि मग ताबडतोब ती आई भक्ताच्या मदतीला धावून जाते. तसंच या सिद्ध मंत्रांमुळे होतं. असो, तुम्ही ज्या पद्धतीने संवाद साधता तो संवाद असाच चालू ठेवा. त्यामुळे खूप गोष्टींचं आकलन होतं आणि संवाद असेल तर आपण खूप छानपैकी ही जी चॅनलची प्रक्रिया आहे ती पूर्ण करू शकतो. तुमच्यासाठी म्हणून हे सुरू केलेलं चॅनल आहे. नुसत्याच चमत्कारिक कथा याच्यात सांगायच्या आहेत किंवा स्वामींचे गोडवे सांगायचे आहेत आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते पोचवायचे आहेत असं अजिबात नाही. तर स्वामी कसं भक्ताची परीक्षा पण बघतात आणि जे योग्य आहे, ज्याच्यासाठी जे योग्य आहे, ज्याच्यासाठी जे पात्र आहे तेच स्वामी कसं देतात हे सगळं आपण अनुभवांवरून या चॅनलचे सांगत असतो. भौतिक सुखांसाठी नाही तर आध्यात्मिक आनंदीसाठी, उन्नतीसाठी, आध्यात्मिक आनंद मिळवण्यासाठी भगवंताचा किंवा नामस्मरणाचा आपण उपयोग कसा करू शकतो या सगळ्या गोष्टींचा उहापोह आपण या चॅनलमध्ये नेहमीच करत असतो. त्यामुळे जरूर आत्तापर्यंत ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, शेअर करा आणि हे आपलं हक्काचं चॅनल आहे. कमेंट करत राहा. धन्यवाद.